श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्याकांडातला 21वा सर्ग वाचूया. लक्ष्मणाचा रोष. त्यांचे श्रीरामांना बलपूर्वक राज्यावर अधिकार गाजविण्यासाठी प्रेरित करणे आणि श्रीरामांचे पित्याच्या आज्ञेचे पालन हाच धर्म असे सांगून मातेला व लक्ष्मणाला समजाविणे. या प्रकारे विलाप करणाऱ्या माता कौसल्येस पाहून अत्यंत दुःखी झालेल्या लक्ष्मणाने त्यावेळेस योग्य अशीच गोष्ट सांगितली. माते, श्रीराम राज्यलक्ष्मीचा त्याग करून वनवासात चालले आहेत. हे मलाही चांगलं वाटत नाही. महाराज तर आता स्त्रीच्या कैहात आहेत म्हणून त्यांची मती विपरीत झाली आहे. एक तर ते वृद्ध आहेत, दुसरं म्हणजे विषयानं त्यांना वश केलं आहे. तेव्हा कामदेवास वश झालेले ते नरेश कैकईसारख्या स्त्रीच्या प्रेमानं काय नाही म्हणू शकत. मला तर श्रीरामांचा असा कोणताही अपराध वा दोष दिसत नाही की ज्यामुळे त्यांना राज्यातून बाहेर काढून वनवासात पाठवावं. मी जगात एकही माणूस असा पाहिला नाही की जो अत्यंत शत्रू व तिरस्कृत होऊनही त्यांच्या अपरोक्षही त्यांचा दोष सांगू शकेल. धर्मदृष्टी असणारा असा कोणता राजा असेल की जो देवाप्रमाणे शुद्ध, सरल, जितेंद्रिय व शत्रूंवरही स्नेह करणाऱ्या पुत्राचा अकारण परित्याग करील. जो पुन्हा विवेकशून्य झाला आहे अशा राजाचं सांगणं राजनीतीकडे ध्यान ठेवणारा कोणता पुत्र ऐकेल? कुनंदन, जोवर कोणालाच आपल्या वनवासाविषयी काहीच माहिती नाही तोवरच आपण माझ्या सहाय्याने या राज्याची सूत्र आपल्या हातात घ्यावीत. रघुवीर, जेव्हा मीच धनुष्य घेऊन आपल्याजवळ राहून आपलं रक्षण करतो आणि आपण कालोचित युद्धासाठी विरोध करून त्यावेळेस आपल्यापेक्षा जास्त पौरुष प्रकट करणाऱ्यास कोण समर्थ आहे? नरश्रेष्ठ, जर नगरातील लोक विरोध करतील तर मी तीक्ष्ण बाणांनी सर्व अयोध्या नगरी सुनी करून टाकीन. जे जे भरताची बाजू घेतील अथवा त्याचेच हित पाहतील त्या सर्वांचा मी वध करीन. कारण जे कोमल व नम्र असतात त्यांना सर्वजण तिरस्कार करतात. जर कैकईने प्रोत्साहन देऊन त्यावरच संतुष्ट होऊन पिता जर आपले शत्रू बनणार असतील तर आपणही मोह ममता सोडून त्यांना कैद केलं पाहिजे अथवा मारून टाकलं पाहिजे. कारण गुरुसुद्धा जर घमेंडीने कर्तव्याची जाणीव हरवून बसले व कुमार्गाने जाऊ लागले तर त्यांनाही दंड करणे आवश्यक होऊन बसते. पुरुषोत्तम राजा कोणत्या बलाचं सहाय्य घेऊन अथवा कोणतं कारण समोर ठेवून आपल्याला न्यायतः प्राप्त झालेलं राज्य कैकईला देत आहे? शत्रुदमन श्रीराम आपल्याशी व माझ्याशी वैर साधून त्यांची काय हिंमत आहे की ते ही राजलक्ष्मी भरताला देतील? देवी, मी सत्य, धनुष्य, दान आणि यज्ञ वगैरेंची शपथ घेऊन सांगतो. माझे पूज्य भ्राता यांचं श्रीरामांवर फार प्रेम आहे. देवी, आपण विश्वास ठेवावा. जर श्रीराम आगीत अथवा घनघोर जंगलात प्रवेश करणार असले तर मी त्यांच्या आधीच त्यात प्रवेश करीन. आता आपण श्रीराम आणि इतर सर्व लोकही माझा पराक्रम पहाच. ज्याप्रमाणे सूर्य उगवून अंधकाराचा नाश करतो त्याचप्रमाणे मीही आपल्या शक्तीने आपणा सर्वांचं दुःख दूर करीन. जे कैकईवर आसक्त होऊन दीन झाले आहेत, अविवेकी झाले आहेत आणि अधिक वृद्धावस्थेमुळे निंदित झाले आहेत त्या वृद्ध पित्यास मी अवश्य मारून टाकीन. महामनस्वी लक्ष्मणाचे हे ओजस्वी वचन ऐकून शोकमग्न असलेल्या कौसल्येला श्रीरामांना रडत म्हणाली, माझ्या सवतीने सांगितलेले अधर्मयुक्त बोलणे ऐकून
माझ्यासारख्या शोकसंतप्त मातेला सोडून तू इथून जायला नकोस. तू धर्म जाणतोस म्हणून जर धर्माचं पालन करायचं असेल तर इथं राहून माझी सेवा कर आणि याप्रमाणे उत्तम धर्माचं आचरण कर. वत्सा, आपल्या घरात नियमपूर्वक राहून आपल्या मातेची सेवा करणारे काश्यप उत्तम तपस्यायुक्त होऊन स्वर्गात गेले होते. ज्या प्रकारे आदरणीय राजा तुला प्रिय आहेत त्याप्रमाणे मीही आहे. मी तुला वनवासी होण्याची आज्ञा करणारच नाही. तेव्हा तू इथून वनवासात जाऊ नकोस. तुझ्याजवळ राहून गवत चावून खाणंही मला श्रेयस्कर आहे. पण तुझ्यापासून अलग होऊन मला जगण्याचं व सुखाचं काहीच प्रयोजन नाही. जर तू मला शोकमग्न असंच सोडून वनवासात जाशील तर मी उपवास करून प्राण सोडीन, जिवंत राहू शकणार नाही. पुत्रा, असं झाल्याने तू संसार प्रसिद्ध नरकतुल्य कष्ट प्राप्त करशील. ते ब्रह्महत्ये समान आहेत आणि ते सरिता स्वामी समुद्राने आपल्या अधर्माच्या फलस्वरूप प्राप्त केले होते. माता कौसल्याचा हा दीनविलाप ऐकून श्रीरामचंद्र हे धर्मयुक्त वचन बोलले. माते, मी तुला पायांवर मस्तक झुकवून तुला प्रसन्न करू इच्छितो. माझ्यात पित्याची आज्ञा उल्लंघण्याचं सामर्थ्य नाही, तेव्हा मी वनवासात जाऊ इच्छितो. वनवासी विद्वान कंडू मुनींनी पित्याच्या आज्ञेचे पालन म्हणून अधर्म असूनही गायीचा सुद्धा वध केला होता. आपल्या कुलात पूर्वीही राजा सगराचे पुत्र असेच होते की जे पित्याच्या आज्ञेनुसार पृथ्वी खोदताना वाईट रीतीने मारले गेले. जमदग्नीचे पुत्र परशुरामांनी पित्याच्या आज्ञेचं पालन म्हणून वनात परशुने आपल्या मातेचा रेणुकेचा गळा कापला होता. देवी, त्यांनी आणि आणखी बऱ्याच देवतुल्य माणसांनीही उत्साहाने पित्याचं आज्ञापालन केलेलं आहे. तेव्हा मीही भित्रेपणा सोडून पित्याचं हित साधीन. देवी, केवळ मीच याप्रमाणे पित्याची आज्ञा पाळत नाही. ज्यांनी मी आत्ता चर्चा केली त्या सर्वांनी पित्याच्या आदेशाचं पालन केलेलं आहे. माते, तुला प्रतिकूल अशा कोणत्याही नवीन धर्माचा प्रचार करत नाही. पूर्वी कालातील धर्मात्मा पुरुषांनी असंच वाटत होतं. मी त्यांचाच मार्ग अनुसरित आहे. या भूमंडलावर जे सर्वांसाठी करणयोग्य आहे तेच मी करीत आहे. यापेक्षा काही अयोग्य असं विपरीत मी काहीच करत नाही. पित्याच्या आज्ञेचं पालन करणारा कोणताही पुरुष धर्मभ्रष्ट होत नाही. असे आपल्या मातेस सांगून वक्त्यामध्ये श्रेष्ठ श्रीराम पुन्हा लक्ष्मणास म्हणाले, माझ्यावरचं तुझं प्रेम मी जाणतो. तुझा पराक्रम, धैर्य व दुर्धर्ष तेजही मला माहिती आहे. जगात धर्मच सर्वश्रेष्ठ असतो. लक्ष्मणा, माझ्या मातेस जे दुःख झालं आहे ते सत्य व शम याविषयीचा माझा अभिप्राय न समजल्यामुळे झालेला आहे. जगात धर्मच सर्वश्रेष्ठ आहे. वीर, धर्माचा आश्रय घेतलेल्या पुरुषास पिता, माता अथवा ब्राह्मणाचं वचन पाळण्याची केलेली प्रतिज्ञा खोटी पाडणे चांगलं नाही. वीर, तेव्हा मी पित्याच्या आज्ञेचं उल्लंघन करू शकत नाही. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार कैकेयीने मला वनवासात जाण्याची आज्ञा दिलेली आहे. म्हणून केवळ क्षात्र धर्माचंच अवलंबन न करणाऱ्या ह्या कोत्या बुद्धीचा त्याग कर. धर्माचा आश्रय घे, कठोरता सोडा व माझ्या विचारांना अनुसरून चालण्याचा प्रयत्न करा. आपल्या भावास लक्ष्मणास प्रेमाने असे सांगून श्रीरामांनी परत कौसल्याच्या पायावर मस्तक झुकवून व हात जोडून म्हटले, देवी, मी इथून वनवासात जाईन. तू मला आज्ञा दे व स्वस्ती वाचन कर. मी हे प्राणांची शपथ घेऊन सांगतो. ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी राजर्षी ययाती स्वर्गलोकाचा त्याग करून पुन्हा भूतलावर आले होते
त्याचप्रमाणे मीही प्रतिज्ञा पूर्ण करून पुन्हा वनवासातून अयोध्येला परत येईन. माते, दुःख आपल्या हृदयात तसंच दाबून ठेव. तुला, मला, सीतेला, लक्ष्मणाला व माता सुमित्रेलाही पिताजींच्याच आज्ञेचे पालन केले पाहिजे. हाच सनातन धर्म आहे. माते, ही अभिषेकाची सामग्री ठेवून दे. आपल्या मनातील दुःख मनातच ठेव आणि वनवासासंबंधी माझा जो धर्मानुकूल विचार आहे त्याचं अनुसरण कर. मला आज्ञा दे. श्रीरामांचे हे धर्मानुकूल आणि व्याकुलता विरहित बोलणे ऐकून ज्याप्रमाणे मेलेल्या मनुष्यात प्राण येतो, त्याप्रमाणे देवी कौसल्या शुद्धीवर आली आणि श्रीरामांना म्हणाली, पुत्रा, धर्म व सौंदर्याच्या नात्याने जसे पिता तुला आदरणीय गुरुजन आहेत, त्याचप्रमाणे मीही आहे. मी तुला वनवासात जाण्याची आज्ञा देत नाही. वत्सा, मला दुःखी सोडून तू कुठेच जाऊ नकोस. तुझ्याशिवाय मला जगण्यात काय अर्थ? हे स्वजन, देव अथवा पितरांच्या पूजेतून, अमृतातून काय मिळणार आहे? तू 2 घटका जरी माझ्याजवळ असलास तर तेच माझ्यासाठी संपूर्ण जगाच्या राज्याहून जास्त सुखकारक आहे. ज्याप्रमाणे कोणी विशाल गजराज अंधकूपात पडल्यावर त्याला लोक काठीने ढोसत आहेत आणि तो क्रोधाने पेटून उठलेला आहे, त्याप्रमाणे श्रीरामही मातेचे ते पुन्हा करुण विलाप ऐकून आवेशाने भारले गेले. त्यांनी धर्मतच स्थिर राहून अचेत होणाऱ्या मातेस संतप्त लक्ष्मणास त्यावेळेस सांगण्यास योग्य असेच धर्मानुकूल वचन सांगितले. लक्ष्मणा, मी जाणतो की तुझी माझ्यावर भक्ती आहे व तुझा पराक्रम किती महान आहे, परंतु तू मला समजून न घेता मातेचीच बाजू घेऊन मला त्रास देत आहेस. अशा तऱ्हेने मला दुःख देऊ नकोस. या जीवन जगात पूर्वकृत्य धर्माच्या फलप्राप्तीच्या वेळेस जे धर्म, अर्थ व काम 3ही असतात, ते सर्वाच्या सर्व जिथे धर्म आहे तिथे अवश्य प्राप्त होतात, यात संशय नाही. ज्याप्रमाणे भार्या धर्म, अर्थ, काम या 3हीचं साधन असते, ती पतीला अनुकूल राहून अतिथी सत्कार वगैरे धर्मपालनात सहाय्यक होते, प्रेयसी रूपात कामसाधन बनते व पुत्रप्राप्ती होऊन उत्तम अर्थसाधिका होते. ज्या कर्मात धर्म वगैरे सर्व पुरुषांचा समावेश नाही ती करूच नये. ज्यात धर्मसिद्धी असते त्यातच आरंभ केला पाहिजे. जे केवळ अर्थपरायण असतं ते द्वेषाचं कारण बनतं आणि धर्मविरुद्ध कामात आसक्तीची लक्षणं असणं प्रशंसनीय नाही, तर निंदनीय आहे. महाराज आपले गुरु, राजा आणि पिता आहेत, त्याचप्रमाणे थोर व वृद्ध माननीय पुरुष आहेत. ते क्रोधाने, आनंदाने अथवा कामप्रेरित होऊनही जी आज्ञा देतील ती आपण धर्म समजून पाळलीच पाहिजे. ज्यांच्या आचरणात क्रूरता नाही असा कोणता पुरुष पित्याच्या आज्ञेचं पालनरूप धर्माचरण करणार नाही. म्हणून मी पित्याच्या या संपूर्ण प्रतिज्ञेचं यथायोग्य पालन करण्यापासून परावृत्त होऊ शकत नाही. लक्ष्मणा, ते आम्हा दोघांना आज्ञा देण्यास समर्थ गुरु आहेत आणि मातेस तर ते पती, गती आणि धर्म आहेत. ते धर्मप्रवर्तक महाराज अजून जिवंत आहेत आणि विशेषतः आपल्या धर्मपरायण मार्गावर स्थिर आहेत. अशा दशेत माता एखादी विधवा स्त्री मुलासमवेत राहते, त्याप्रमाणे माझ्याबरोबर वनात कशी येऊ शकेल? तेव्हा देवी, तू मला वनात जाण्यास आज्ञा दे आणि आपल्या चांगल्यासाठी स्वस्ती वाचन करवून घे, ज्यामुळे वनवास काळ संपल्यावर मी परत तुझ्या सेवेत येईन. जसे राजा ययाती सत्याच्या प्रभावाने
परत स्वर्गात गेले होते, तसे केवळ धर्महीन राज्यासाठी मी महान फलदायक धर्मपालन करून सुयश मागे सारू शकत नाही. माते, जीवन फार कालपर्यंत राहत नाही, त्यासाठी मी आज अधर्मपूर्वक या तुच्छ पृथ्वीचं राज्य घेऊ इच्छित नाही. याप्रमाणे नरश्रेष्ठ श्रीरामांनी धैर्यपूर्वक दंडकारण्यात जाण्याच्या इच्छेने मातेस प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या छोट्या भावास लक्ष्मणासही आपल्या विचारानुसार हर तऱ्हेने धर्मरहस्य समजावून मनातच मातेच्या प्रदक्षिणेचा संकल्प केला. इथे 21वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 22वा सर्ग वाचूया. काही चूक भूल झालेली क्षमा करा. सिया महाबळ या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.